भारत माता की, भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते रामदास तडसजी, सन्माननीय आमदार दादारावजी केचे, आपल्या देवळीचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार राजेशजी बकाणे, आमदार समीरजी कुणावार, आपल्या या देवळीच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अतिशय अनुभवी आणि ज्यांनी मागच्याही काळात उत्तम काम केलं आहे अशा सौ शोभाताई तडस, या ठिकाणी उपस्थित संजयजी गाथे, सुरेशजी वाघमारे, विजयजी आगलावे, सुधीरजी दिवे, सुनीलजी गफाट, वैशालीताई येरावार, सुचिताताई मडावी, मिलिंदजी भेंडे, रवींद्रजी कारोटकर, राहुल चोपडा, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे इथे यायला मला उशीर झाला। जवळपास 3 तास उशिरा मी या ठिकाणी आलो, कारण मुखेडला माझी सभा झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या आमच्या पायलटनी सांगितलं की आता आपण देवळीपर्यंत जाऊ शकत नाही, कारण तिथे अंधार होईल, आणि म्हणून मला हेलिकॉप्टर सोडून रस्त्याने यावं लागलं, गाडीने यावं लागलं, आणि म्हणून 1.5-2 तास मला उशीर झाला। त्याबद्दल आपल्या सर्वांची सर्वप्रथम मी क्षमा मागतो। मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी देवळीच्या निवडणुकीकरता मी 2011ला देखील आलो होतो, तेव्हा मी आमदार होतो, पक्षाचा महामंत्री होतो। 2016ला देखील आलो होतो, त्यावेळी मुख्यमंत्री होतो, आणि आता यावेळी रामदासजींनी मला निमंत्रित केलं होतं, पण कमी दिवस होते। 2 तारखेलाच पहिल्यांदा निवडणूक होती, 7 दिवसामध्ये 32 जिल्ह्यांमध्ये जायचं होतं, त्यामुळे हिंगणघाटची सभा मी केली, पण देवळीची सभा मी करू शकलो नव्हतो। पण मला असं वाटतं की रामदासजींचा आग्रह इतका होता की इलेक्शन कमिशननीच देवळीची निवडणूक 2 तारखेवरनं 20 तारखेला नेली, आणि त्यामुळे देवळीमध्ये या सभेकरता येण्याची संधी मला मिळाली। खरं तर मी रामदासजींना म्हणालो की देवळीला सभेची आवश्यकता नाही, देवळीची जनता आपल्या पाठीशी आहे, आणि निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही केलेलं काम आहे, राजूभाऊंनी केलेलं काम आहे, मागच्या काळात शोभाताईंनी केलेलं काम आहे, आपल्या नगरसेवकांनी केलेलं काम आहे, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, प्रत्येक संकटकाळी राज्य सरकार पागे उभं राहिलं आहे। त्यामुळे निश्चितपणे पुन्हा एकदा सर्व देवळीची मंडळी आपल्यालाच निवडून देतील, पण त्यांचा आग्रह होता, आणि मलाही वाटलं की त्यानिमित्ताने देवळीमधल्या जनतेचा आशीर्वाद मला मिळू शकेल, त्यांचं दर्शन मला घेता येईल, आणि म्हणून आज या ठिकाणी मी आलो। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेची निवडणूक आहे, आणि आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष आपण एक संकल्पना मांडायचो की आपला भारत देश हा गावामध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास, हे सत्य देखील होतं। 7 दशकं आपण ते सांगत राहिलो, पण त्याचवेळी आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की गावासोबत शहरामध्ये देखील लोक राहतात, त्यामुळे शहराचाही विकास करणं गरजेचं आहे। आज तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये 40,000 गावं आहेत, या 40,000 गावामध्ये 6.5 कोटी लोक राहतात, आणि तेवढेच 6.5 कोटी लोक देवळीसारख्या 400 शहरात राहतात। म्हणजे अर्धे लोक 40,000 गावांमध्ये आणि अर्धे लोक
आपल्या 400 शहरांमध्ये राहतात आणि म्हणून या शहरांकडे खूप मोठ्या प्रमाणात 7 दशकं दुर्लक्ष झालं। पण 2014 साली ज्यावेळी माननीय मोदीजींचं सरकार या देशामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं सरकार आलं आणि आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, त्यावेळी मोदीजींनी सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये देखील राहतो। शहरामध्ये विशेषतः अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या सगळ्या संधी असल्यामुळे लोक शहराकडे जातात, पण शहराचं नियोजन न केल्यामुळे गरीबाला, मध्यमवर्गीयाला शहरामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागतो। आणि म्हणून मोदीजींनी पहिल्यांदा सांगितलं की जसा गावाचा विकास केला पाहिजे तसा शहरांचाही विकास केला पाहिजे। आपल्या शहरांमध्ये देशाचा 65% GDP तयार होतो, वस्तू आणि सेवांची निर्मिती होते, शहरामध्ये रोजगाराची निर्मिती होते। आणि म्हणून मोदीजी असं म्हणाले की शहरं जर चांगली केली, तिथल्या गरिबांना, मध्यमवर्गीयांना आपण जर काही सुखसोयी दिल्या तर ती शहरं ही विकासाचं केंद्र बनतील, अधिक रोजगाराची निर्मिती होईल, प्रत्येक हाताला काम मिळेल आणि त्यातनं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवता येईल। आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा 2014-15 साली मोदीजींनी शहराकरता देखील योजना तयार केल्या। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, त्याचप्रमाणे हर घर जल शहरी योजना, त्या ठिकाणी सर्वांकरता घरे शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, अशा वेगवेगळ्या योजना तयार करून पहिल्यांदा शहरामध्ये हजारो कोटी रुपये देण्याचा प्रयत्न हा मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाला आणि शहरं बदलू लागली। आज आपण पाहू शकतो की गावातनं लोक शहरामध्ये आले, रोजगाराकरता आले, जिथे जागा मिळाली तिथे अतिक्रमणं झाली, लोक बसले, कारण बिचाऱ्यांना राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या आणि खूप वाईट अशा प्रकारचं जीवन हे लोकांना जगावं लागलं। आणि म्हणूनच मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना तयार केली। आम्हाला सांगितलं प्रत्येक गरिबाला घर मिळालं पाहिजे, कच्चं घर असेल, बेघर असेल, कच्च्या घराला पक्कं घर करा, बेघराला नवीन घर द्या। हजारो कोटी रुपये मोदीजींनी दिले। पण आमच्या नंतर लक्षात असं आलं की घर बांधायला तर पैसा आपल्याकडे आहे, पण लोक ज्या ठिकाणी अतिक्रमण करून बसलेले आहेत त्या ठिकाणचे पट्टे त्यांच्या नावाने नसल्यामुळे त्यांना आपल्याला घरं देता येत नाही। आणि म्हणून 2 महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय केला आणि आपण असं ठरवलं की रहिवासी अतिक्रमण जी आहेत, जो जिथे बसलेला आहे त्या ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि तो कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्कं घर बांधण्याकरताही त्या ठिकाणी पैसा द्यायचा। आणि म्हणून आता काळजी करण्याचं कारण नाही आहे। तडस साहेब म्हणत होते की आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना पट्टे हवे आहेत। तडस साहेब चिंता करू नका, आता ही नगरपालिका निवडून आली, तात्काळ मोजणी करा, मोजणी करून पट्टे तयार करा। आता ते पट्टे वाटण्याचा पूर्ण अधिकार आम्ही तुम्हाला दिलेला आहे राज्य सरकारच्या वतीनं, काही चिंता करण्याचं कारण नाही आहे। एवढंच नाही तर अनेक ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये लोक झुडपी जंगलावर अतिक्रमण करून बसले होते, तेव्हा त्याचं नियमितीकरण शक्य नव्हतं। 8 वर्ष या ठिकाणी बकाणे साहेब मी सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि आता सुप्रीम कोर्टातनं मी परवानगी आणली आहे, जो झुडपी जंगलावर बसलाय त्यालाही आता त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपल्याला देता येतो। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्या देवळीमध्येही कोणीही बिना पट्ट्याचा राहणार नाही, कोणी बेघर राहणार नाही, कोणी झोपडीत राहणार नाही, कोणी कच्च्या घरात राहणार नाही। मोदीजींनी 30 लाख घरं आपल्याला दिली आहेत, 30 लाख, एक रेकॉर्ड आहे। त्यामुळे आता निधीची कमतरता नाही आहे, पुढच्या काळामध्ये गरीबातल्या गरीब माणसाला आपल्याला त्या ठिकाणी सोयी द्यायच्या आहेत। आज आपण पाहू शकतो आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं शहरं वाढली की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, शहरांमध्ये पाणी नसतं। मागच्या काळामध्ये 19 कोटी रुपयाची योजना आपण त्या ठिकाणी शहरामध्ये तयार केली, पण आता ती योजना देखील कमी पडते आहे। आता काही वाढता भाग आहे त्या भागालाही आपल्याला योजना द्यायची आहे।
त्यामुळे काळजी करू नका. आता प्रशासकाचं राज्य संपतंय आणि जनतेचं राज्य येत आहे. जनतेचं राज्य म्हणजे प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी नेणारं राज्य आहे. कारण आता मोदीजींनी हर घर जलची योजना ही तयार केलेली आहे. प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी नेणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याकरता आपल्याला निधी हा आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि एवढंच नाही तर मोदीजींनी सांगितलं की या शहरांमध्ये लोक राहतात आणि त्यांचं घाण सगळं जे काही पाणी आहे विष्ठेचं पाणी आहे. कारण शेवटी शरीर धर्म आहे. त्यामुळे विष्ठेचं पाणी नाल्यांमधनं वाहत असतं. त्या ठिकाणी दुर्गंधी असते, मच्छर असतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला रोगराई पसरलेली पाहायला मिळते. आणि म्हणून हेच पाणी पुढे जाऊन जमिनीत झिरपतं, आपल्या विहिरीमध्ये जातं, आपल्या नदीमध्ये, आपल्या नाल्यामध्ये, आपल्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये जातं. आणि म्हणून अशा प्रकारचं ह्या ज्या नाल्या आहेत याच्याऐवजी भुयारी गटाराची योजना ही प्रत्येक शहरामध्ये केली पाहिजे असं मोदीजींनी आपल्याला सांगितलं. आणि केवळ ते भुयारी गटारातनं पाणी नेऊन चालणार नाही तर ते जे पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करायची, त्यातली विष्ठा बाजूला काढायची, त्याच्यावर खत तयार करायचं आणि जे स्वच्छ झालेलं पाणी आहे तेच नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे, तेच जमिनीमध्ये गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून आपल्या देवळीचाही 40 कोटी रुपयाचा भूमिगत गटारीचा प्रस्ताव आमदार साहेब आता आपल्याकडे आलेला आहे. आणि मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की आमच्या शोभाताईंच्या नेतृत्वात हे सगळे नगरसेवक निवडून आले की या ठिकाणी हा प्रस्तावाला देखील मान्यता देतो आणि भुयारी गटर हे आपल्या देवळीमध्ये करून देवळीकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा देखील पुढच्या काळामध्ये आपण करणार आहे. खरं म्हणजे मागच्याच काळात आपण सिमेंट रस्त्याची कामं केली, नाट्यगृहाची कामं केली, या ठिकाणी सांस्कृतिक भवन केलं, शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चाललेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत रोहिदास महाराज यांच्या नावे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस तयार करण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे कामं खूप झाली आहे. खरं म्हणजे आमच्या देवळीमधलं जे स्टेडियम आहे, कारण आता आपल्याकडे पैलवानच असल्यामुळे आणि तेच आपले नेते असल्यामुळे एवढं सुंदर स्टेडियम आणि एवढी चांगली कुस्तीची व्यवस्था इतर अख्ख्या जिल्ह्यामध्ये, नागपूरमध्ये जी नाही ती देखील देवळीमध्ये तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार केलेली आहे. एवढंच नाही तर प्रशासकीय इमारतीचं काम केलं आहे. आपल्या आधुनिक व्यायामशाळा आपल्या इंडोर स्टेडियमला आहे. कबड्डीच्या मॅचचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीनं यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात विकास करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आदिवासी मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह असेल, या वेगवेगळ्या माध्यमातनं आपण आपल्या मुलांच्या शिकण्याची व्यवस्था देखील करतो आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणींच्या बचत गटाकरता बचत गट भवन देखील या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारे आमच्या मुलींना, महिलांना त्या ठिकाणी जो काही मदत आहे ती मदत ही देण्याचं काम आपण करणार आहोत. आज खरं म्हणजे आपण सांगितलं MIDCचाही प्रश्न आपल्याकडे प्रदूषणाचा तयार झाला आहे. खरं म्हणजे पूर्वी प्रश्न होता MIDCत उद्योग येणे, आता प्रश्न नव्याने तयार झाला आहे, प्रदूषण होत आहे. पण काही काळजी करू नका, तेही दूर करण्याकरता आवश्यक त्या गोष्टी आपण करू. आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं काम सुरू केलं, तेही आपल्याकडनं जात आहे. आज खरं म्हणजे आमचा वर्धा जिल्हा आहे, समृद्धी महामार्ग असेल, शक्तिपीठ महामार्ग असेल, यामुळे वर्धा जिल्ह्याचं चित्र हे मोठ्या प्रमाणात बदलण्याचं काम आपण करतो आहोत. आणि यासोबत आज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, नवीन पोलीस स्टेशन असेल, पोलिसांकरता घरांची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये आपण करू. मला खरं म्हणजे देवळीमध्ये उपनिबंधक कार्यालयाची देखील आवश्यकता आहे असं सांगण्यात आलं. मी बावनकुळे साहेबांना सांगेन आणि आपल्याकडे उपनिबंधक कार्यालय देखील करून देईल. याबद्दलही आपण कुठल्याही प्रकारे चिंता करण्याचं कारण नाही आहे. मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की आम्ही लोक केवळ आश्वासन देणारी लोक नाही आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारी लोक आहोत. बघा, 1 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राजूभाऊंना निवडून पाठवलं आणि आपल्याला 232 जागा दिल्या, एकट्या भाजपला 137 जागा मिळाल्या. एक अभूतपूर्व अशा प्रकारचा आपला विजय झाला. हा विजय झाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतक्या जागा आल्या की आता लाडक्या बहिणींचे पैसेही बंद करणार, शेतकऱ्यांची मोफत वीजही बंद करणार,
सन्मान योजनाही बंद करणार। 1 वर्ष पूर्ण झालं, एकही योजना बंद केली नाही। लाडक्या बहिणींनो, तुमचा एकही पैसा आम्ही बंद केला नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ते कोणी बंद करू शकत नाही। पण आज मला शोभाताई तुम्हाला आणि राजूभाऊ तुम्हाला एक विनंती करायची आहे। आता शोभाताई निवडून येणार आहे, आपली सत्ता देखील या ठिकाणी येणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। कारण आपल्या मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम केलेला आहे। लखपती दीदी म्हणजे स्वतःच्या भरोशावर दर वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवते, ती लखपती दीदी आहे। मला सांगताना आनंद वाटतो, 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झालेल्या आहेत आणि आता पुन्हा 50 लाखाचं टार्गेट आपण घेतलं आहे। माझी विनंती आहे, तुम्ही निवडून आल्यानंतर 1 वर्षांनी येऊन मी तपासणार आहे, त्यावेळी सर्वात जास्त माझ्या लाडक्या बहिणी देवळीच्या या लखपती दीदी झाल्या पाहिजे, अशा प्रकारची जबाबदारी आज तुम्हाला या निमित्ताने मी देतो आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मी तर हेच सांगण्याकरता आलो आहे, आपल्याला शहराचा चेहरा बदलायचा आहे। मी खरं म्हणजे कोणावर टीका करत नाही, कुठल्या उमेदवारावर टीका करत नाही, कुठल्या पक्षावर टीका करत नाही, पण अलीकडच्या काळामध्ये काही पक्षांना काय झालेलं आहे मला समजत नाही, काही नेत्यांना काय झालं आहे मला समजत नाही। काँग्रेसचे एक नेते काल परवा त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि ते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाला। ते म्हणाले आपलीच विमानं पडले, पाकिस्तानने आपल्याला पराभूत करून टाकलं आणि इथपर्यंत बोलून थांबले नाही। पुढे म्हणाले भारताला 12 लाख सैनिकांच्या फौजेची आवश्यकता काय आहे, ही फौज कमी करून टाका। आता यांची डोकीच आता बिघडलेली आहे, तर यांना आपण काही म्हणू शकत नाही। परंतु माझी तुम्हाला विनंती आहे, असे डोके बिघडलेले जे लोक आहेत यांना आता तुम्ही त्याची चिंताही करू नका, त्यांच्याकडे बघूही नका। आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आम्ही करतो आणि विकासाकरता मोठ्या प्रमाणात निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देवळीपर्यंत आम्ही आणणार आहोत। पण देवळीमध्ये जर भारतीय जनता पक्षाची नगरपालिका नसली तर हा निधी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि म्हणून आमच्या शोभाताई आणि या आमचे सगळे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत या सगळ्यांना आपण जोरदार त्या ठिकाणी मदत करा आणि येत्या 20 तारखेला परवा जेव्हा वोटिंग करता जाल काही विचार करू नका, आत गेल्याबरोबर मशीनवर जिथे कमळ दिसेल ती बटन दाबून टाका, कमळाला मत द्या। पुढची 5 वर्ष तुम्ही 20 तारखेला आमची काळजी तुम्ही करा, 20 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर पुढची 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हा शब्द तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।